महात्मा गांधीविषयी आक्षेपार्ह निंदाजनक वक्तव्याबद्दल हर्ष ठाकूर महिलेविरोधात आयोजकाविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा सर्वपक्षीय मागणी। शेगाव येथे रामनवमी निमित्ताने झालेल्या सभेत हर्ष ठाकूर या महिलेने राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल अश्लील शब्द वापरले आहेत। अत्यंत आक्षेपार्ह निंदाजनक वक्तव्य केले असून मुस्लिम समाज व ख्रिश्चन समाजाबद्दलही अत्यंत द्वेषपूर्ण शिवरळ भाषेत वक्तव्य करून अशांतता व तेढ निर्माण होईल असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत। अशा या महिलेविरुद्ध तत्काळ दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेगावमधील सर्व संविधानप्रेमी शांतताप्रेमी नागरिक पक्ष व संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। काल शेगाव येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर सर्वपक्षीय उपोषण व आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले। यावेळी महात्मा गांधी यांच्या योगदानाबद्दल व शेगाव शहरातील धार्मिक कार्यक्रम नावाखाली विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केले जात आहे। तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस व अधिकारी यांच्या संमतीने दहशत निर्माण केली जात आहे। याबद्दल संताप व्यक्त करण्यात येऊन असे वक्तव्य करणारे व आयोजक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाषराव लांडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य किसन चव्हाण सर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट अविनाश मगरे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष समीर काजी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड संदीप इथापे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय फुंदे, माजी सरपंच एजाज काजी, धनंजय डहाळे, कॉम्रेड बापूराव राशीनकर, दत्तात्रय आरे, समत काजी, सुरेश मगर, शेगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारलाल भाई, सलीम जिलानी इत्यादी मान्यवरांनी शेगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुन्हा दाखल करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले आहे। संवाददाता शेख युसूफ, न्यूज 18 अहमदनगर दर्पण। 2 दिवसापूर्वी शेगाव शहरामध्ये रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं एक सभा घेण्यात आली। खरं म्हणजे शेगाव शहर हे यात्रा उत्सव हे सर्व धर्म एकत्र करण्याची परंपरा शेगावची आहे। अशा परिस्थितीत सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेलेल्या असताना सुद्धा या ठिकाणी धार्मिक अजेंडा राबवण्याचा प्रयत्न होत आहे। त्या कोणत्या ठाकूर नावाच्या बाई या ठिकाणी बोलवल्या गेल्या, त्यांनी जे भाषण केलं अत्यंत भडकाऊ स्वरूपाचं, मुस्लिम ख्रिश्चन यांच्यातल्या तरुणांचे डोके भडकावतील, हिंदू तरुणांचे डोके भडकले जातील अशा पद्धतीने द्वेषपूर्वक अशा पद्धतीचं भाषण करून तेवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर राष्ट्रपिता महात्मा गांधी हा हरामखोर आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे। खरं म्हणजे ज्यावेळेस असं वक्तव्य केलं त्यावेळेस आमची अशी अपेक्षा होती की जे पोलीस अधिकारी तिथं हजर होते त्यांनी तात्काळ शासकीय सरकार फिर्यादी होऊन या बाईची विरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता। एरवी तुम्ही कोणतेही काही घटना घडली तर सगळ्या समाजाला वेठीस धरता। या ठिकाणी शेगावच्या शेकडो तरुणावर अजून गुन्हे दाखल आहेत, पण अशा पद्धतीनं एका विशिष्ट समाजाचं या ठिकाणी हिंदू धर्माचं नाव घेऊन काही उत्सव साजरे केले जातात। खरं म्हणजे धर्माला आणि उत्सवाला आमचा कुणाचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही, पण उत्सव साजरा करताना या ठिकाणी तुमचा धार्मिक अजेंडा राबवला जातो। या ठिकाणी महात्मा गांधी सारख्या महापुरुषांना शिव्या दिले जातात आणि मुस्लिम धर्मातल्या स्त्रियांना या ठिकाणी खालच्या पातळीवर बोललं गेलं। त्यामुळं या बाईवर ताबडतोब राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि ज्यांनी आयोजन केलं त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा। रात्री सुद्धा रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये प्रशासनाला आयोजकाकडून आणि भाषणातून उघड चॅलेंज केले गेले। उघड हप्तेखोरीवर सुद्धा टीका झाली पोलिसांची। अशा वेळेस पोलिसांची भूमिका काय वाटते? या ठिकाणी केंद्रात आणि राज्यात जरी भाजपचं सरकार असलं तरी पोलीस यंत्रणा, न्याय यंत्रणा ही स्वतंत्र यंत्रणा आहे। खरं म्हणजे पोलिसांनी ताबडतोब भूमिका घ्यायला पाहिजे आणि असं जर बोललं जातं ताबडतोब अशा लोकांना गजाड करायला पाहिजे होतं। असे उत्सव तुम्ही करता, परवानग्या देता, बिनपरवानगीचं काल 4 वाजल्यापासून शेवगावचा बाजार बंद ठेवला होता। सगळे खेड्यातले लोक या ठिकाणी रस्ते बंद केले। लोकांच्या प्रमुख मागण्यासाठी जे एखादं आंदोलन होतं रस्ता बंद केला जातो, पोलीस ताबडतोब ऍक्शन घेतात, आमच्यावर गुन्हे दाखल करतात, अनेक गुन्हे आमच्यावर आहेत। पण अशा वेळेस या ठिकाणी धर्माच्या नावाखाली जेव्हा एखादा कृती केली जाते आणि त्याचा राजकीय फायद्यासाठी केली जाते अशा वेळेस गुन्हे दाखल केले पाहिजे। माझं म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांच्या पुढे पोलीस जर असे नांग टाकत असतील तर उद्या कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी बिघडल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 8 दिवसापासून शेवगावमध्ये जे वातावरण चालू आहे त्याला जिल्हा गुप्तचर यंत्रणा, राज्यस्तरीय गुप्तचर यंत्रणा हे कुठेही काम करणार आहे। 100% याला पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, सरकारी यंत्रणा सुद्धा जबाबदार आहे। तुम्हाला माहिती होती तर काय घडणार आहे? गेल्या 2 वर्षापासून शेवगाव शहरामध्ये नाहक अशा पद्धतीनं एखादा मोठा उत्सव असतो
लोकांना त्याचं सहभागी व्हायचं असतं, पण एक भीतीचं दहशतीचं वातावरण केलं जातं. बाहेरचे लोक या ठिकाणी बोलायला आणले जातात. काय कारण आहे शेवगावमध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन हे करायचं, ते बोलून जातात आणि स्थानिक लोक खरं म्हणजे नेहमी एकत्र राहणारे गोळ्या राहणारे लोक यांच्यामध्ये फूट पाडली जाते. याच्यामध्ये प्रशासनाचा सुद्धा दोष आहे. प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे. खरं म्हणजे तहसीलदार पोलीस अधिकारी काय करतात, सगळ्या लोकांच्या याद्या करायला पाहिजे आणि यांना ताबडतोब तुरुंगात डांबायला पाहिजे. लोकनियंत्रणेचं अपयश वाटत नाही. अपेस कसं त्यांना माहिती आहे, त्यांना सगळं माहिती आहे. अपेस वगैरे काही नाहीये, माहिती नाही असं नाही. आज सुद्धा या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार होतो, आम्हाला सांगावं लागलं, आम्ही तर बसलो इथं एक सुद्धा पोलीस येत नाही. उद्या जर या ठिकाणी त्यांच्या विरोधात डोळ्यावर उतरले काही केलं असतं तर काय करतात, असं वेळच नाही. या ठिकाणी शेकडो पोलीस असून सुद्धा गुन्हा करतोय, पोलिसांच्या समक्ष करतोय. अपेस म्हणणार नाही मी, यांना हे करायचं नाही, इच्छाशक्ती नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अशा प्रकारचा मुख्यमंत्री आणून बसवलेला आहे. या ठिकाणी त्यांनी निष्क्रिय आणि स्वतः सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं भाजप आणि RSSच्या कुठल्या कार्यकर्त्यावर कारवाई करायची नाही, असे आदेशच वरून दिलेले आहे आणि त्यामुळे सगळं धाडस यांचं वाढलेलं आहे. रात्री रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये लॉरेन्स बिश्नोई जो इंटरनॅशनल गँगस्टर आहे त्याचे सुद्धा फलक झळकवले गेले. बघा मग आता एवढं तुम्ही माहिती सांगता, खरं आम्ही मिरवणुकीत नव्हतो, ही सुद्धा माहिती समोर आली पाहिजे. हे देशद्रोही असे लोक दुसऱ्याला तुम्ही राष्ट्रभक्तीचं आणि देशभक्तीचं सर्टिफिकेट वाटणारे स्वतः या ठिकाणी देशद्रोहाला बरोबर घेऊन जर काम करत असतील तर या ठिकाणी ताबडतोब फडणवीसांनी शेवगावच्या सभेची दखल घ्यायला पाहिजे. मी ऐकलं नगरच्या आमदारांनी भाषण केलं 2 दिवसापूर्वी आणि त्यांनी असं सांगितलं शेवगावला 4 दिवसाचा कार्यक्रम चालणार आहे, आम्ही तिथं जाऊन या ठिकाणी हिंदुत्वाचा प्रचार कशा पद्धतीनं करणार असं वक्तव्य केलेलं आहे. ताबडतोब बंदी घालायला पाहिजे. दुसऱ्याला तुम्ही बंदी घातली असती आतापर्यंत. एक प्रकारे पोलीस संरक्षणात देवत असं वाटत. 100% पोलीस संरक्षणात सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि यांना खरं म्हणजे 2014 पासून या ठिकाणी खरं तुमचं आता बहुमत आलेलं आहे, नगरपालिका जिंकलेले आहेत. आता कसं करता तुम्हाला हिंदू मुस्लिम वाद पाहिजे, निवडणुकीच्या मतं करता पाहिजे ना, मतं तर मिळाले तुम्हाला. आता नगरपालिका सुद्धा ताब्यात आलेली आहे. सुद्धा अपशब्द वापरले गेले जातात. हेच ना, मुस्लिमाबद्दल अत्यंत द्वेषपूरक. आणि याचा अर्थ असा आहे की माहितीये का, या ठिकाणी कुठल्या परिस्थितीत दंगली घडवायच्या, मुस्लिमांच्या तरुणाचे सुद्धा डोके या ठिकाणी भडकले, माथे फिरले पाहिजे. हिंदूच्या तरुणांना अगोदरच्या या ठिकाणी आम्हीच दाखवून आणलं जातं आणि काय काय प्रकार तरुणांना कोणत्या वाईट सवय लावल्या जातात ते आपण बघतो. म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या सगळ्या तरुणांना आपसात त्या ठिकाणी भांडण लावायचं आणि शेकडो तरुणावर गुन्हे आहेत, हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो. एकदा कायद्याच्या कचड्यात सापडल्यानंतर त्याला माफ नाही. तर म्हणजे हे पुढारी लोक तरुणावर या ठिकाणी माथे भडकून गुन्हे दाखल करायला लावतात आणि त्यांची राजकीय पोळी भाजून घेतात. केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तर म्हणजे त्यांचे नाव आले पाहिजे, ज्यांनी आयोजन केलं ना त्यांचे नाव एकदा गुन्ह्यात आले, जेलमध्ये सडले ना, परत ते रस्त्यावर तोंड काढणार नाहीत याची आम्हाला